तुम्ही तुमचे लाडकी बहीण काढले तुमच्या खुर्चीसाठी, आमच्या गोरगरिबांसाठी नाही काढलेली आहे. त्यांची घरं भरतात, आमची नाहीत भरत. त्यांना बसायला खुर्च्या आहेत, आम्हाला नाहीत. आम्ही रोडवरच बसतोय. हे 1,500 रुपयात काय परवडते आणि काय भागतंय? काही नाही. तुम्ही हॉटेलात जाताय, हजाराचं ताट खाताय, आम्ही वडापाव खातोय. तेव्हा लाडकी बहीण केलं आणि कसं तेव्हा बोलतात ना, एक प्रकारे लालच दिलं असंच वाटतं आता. ते जर तुमच्यामध्ये मर्द आहेत ना, तुम्ही मर्द तर मर्दासारखे चाला. 1,500 मध्ये तुमची घरातली चूल तरी पेटते काय? नमस्कार, मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे महिला मतदार BMC निवडणुकांमध्ये कुणाच्या पाठीशी असणार. आपण जर आतापर्यंतच्या निवडणुकांची पार्श्वभूमी पाहिली, त्यांचे निकाल पाहिले, तर महिला मतदार हा जो मुद्दा आहे, हा विषय आहे, नेहमीच गेम चेंजर ठरला आहे. बिहार निवडणुकांचं उदाहरण आपल्यासमोर आहे, महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांचं उदाहरण आपल्यासमोर आहे. पण याच लाडक्या बहिणी सरकारच्या आता त्यांना साथ देणार का? आत्ता चित्र बदललेलं आहे, समीकरणं बदललेली आहेत आणि लाडकी बहीण योजना जर आपण बघितलं ना, तर ती सुद्धा काही ज्या महिला आहेत त्यांच्या खात्यात सध्या पैसे जात नाहीत अशी परिस्थिती आहे. माझ्यासोबत महिला मतदार आहेत काही. आजी, पहिल्यांदा तर मला सांगा, तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येत नसतील, मला घरात कुणाला येतात? माझ्या मुलीला पण तिचे पण बंदच झालेले आहे. हा, मला तर येतच नाहीये माझ्या वयाच्या दृष्टीने. पण माझं म्हणणं काय, तुम्ही लाडकी बहीण योजना काढली आहे ना, तर ज्याला नाही त्याला तुम्ही दान करा ना. तुम्ही तुमचे लाडकी बहीण काढले तुमच्या खुर्चीसाठी, आमच्या गोरगरिबांसाठी नाही काढलेली आहे. तुमचं भलं तुम्हाला राजकारणामध्ये यायला पाहिजेत, खुर्च्या गरम करायला पाहिजेत, म्हणून तुम्ही लाडकी बहीण काढले. ज्या वेळेला लाडकी बहीण तुम्ही काढली त्यावेळेला हे कानून कायदे नव्हते की तुमच्या गाड्या तुमच्या नावावर पाहिजे, त्याचे रद्द. तुमच्या आता प्रत्येकाच्या घरी या जायला तर गाडी राहणारच ना. मग आता का की ज्याला गाड्या आहेत त्याचे पैसे बंद, ज्याला पगार जास्त आहे त्याचे पैसे बंद. कसली लाडकी बहीण? तुमच्या खुर्च्या गरम करायसाठी तुम्हाला लाडकी बहीण आहे, आमच्या गोरगरिबांसाठी लाडकी बहीण नाही. 1,500 मध्ये काय होतं? तुमच्या घरातल्या पोरा बाळांचा तरी नाश्ता येतो का 1,500 मध्ये? लाडक्या बहिणीला 1,500 देऊन गावच्या लोकांना 1,500 काय? ते गावचे लोक गरीब आहेत म्हणून त्यांना पैशाचा आधार नसल्यामुळे ते लाडक्या बहिणीला तुम्ही डोक्यावर चढून घेतला. आता डोक्यावर तर खाली उतरवता कशाला? तुम्हाला खुर्च्या पाहिजेत. अरे जर तुमच्यामध्ये मर्द आहेत ना, तुम्ही मर्द तर मर्दासारखे चाला. 1,500 मध्ये तुमची घरातली चूल तरी पेटते काय? लाडक्या बहिणीला खुश करताय 1,500 रुपये देऊन. कशाला? ते भीक नाही देत. जे भिकारी असतील ते तुमचे 1,500 घेतील. आम्ही भिकारी, आम्ही कष्ट करून खातो. आम्ही कष्ट करतोय तरी आम्हाला बसून देत नाही. रोडला आम्ही कष्ट करून खातोय तरी आम्हाला बसून देत नाही. कसली लाडकी बहीण? तुम्हाला खुर्च्या पाहिजेत, तुम्हाला मतं पाहिजेत. 1,500 मध्ये तुम्ही मतं विकत घेताय. म्हणजे तुम्ही दलाल आहात. तुम्ही दलाल आहेत, दलाल. लाडक्या बहिणीला मदत नाही करत, तुमच्या खुर्च्या घ्यायसाठी करता. आमच्या गोरगरिबांना नाही देत तुम्ही. आता मी इथे बऱ्याच जणांना विचारलं, त्यांच्या खात्यात आता पैसे नाही येते. सुरुवातीला यायचे, त्या म्हणतात आता बंद झाली, आता रद्द केले. ते करणारच ना रद्द. आता कानून कायदे, कारण त्यांच्या खिशात पैसाच नाहीये. त्यांना खुर्च्या, त्यांना मतदान पाहिजे होते म्हणून त्यांनी ते लाडकी बहीण योजना काढली. आता त्यांना मतं भेटली, मग आता कशाला देतील तुम्हाला पैसे? आता देणार नाहीत. मूळ म्हणजे कारण काय आहे? त्यांच्या बँकेमध्ये अकाउंटला पैसेच नाही आहेत, मग कसे देणार? मग आता काय कानून काढले? ज्याच्या गाड्या आहेत त्याला पैसे द्या, ज्याच्या नावावर घर आहे त्याला पैसे द्या. मग पहिलाच तुम्ही विचार करायचा होता ना. पहिलाच विचार करायचा होता की बाबा ज्याच्या एवढं आहेत त्यांना पैसे नाही. त्यावेळेला तुम्हाला कुठला कानून कायदा नव्हता. आता कानून कायदे काढता कशाला? हे सगळं बंद करा म्हणा. ही तुमची नाटकं शिंदे सरकारला म्हणा, तुमची नाटकं बंद करा. हा, शिंदे म्हणा, शिंदे साहेबांना म्हणा, तू पण गरीबातनं वर आलेत. तू पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहेस. तुझ्या घरात तरी 1,500 रुपयाचं राशन येतं का? कारण तुम्हाला दलाली येते घरामध्ये, पेट्या. आता एवढा राग शिंदेंवर काढला तुम्ही. ठाकरे, मग काय वाटतं तुम्हाला? ठाकरेंबद्दल काय वाटतं? ठाकरे, अरे ठाकरे लाख माणूस आहे. शिवसेना आहे, आमच्या हक्काची आहे. आम्ही जिथं आज शिवसेना आहे म्हणून बायकांची इज्जत वाचते. शिवसेना जर नसेल ना तर मुलींची नाही, बायकांची पण, म्हाताऱ्या माणसाला चालायला मुभा नाही राहणार.
आज ठाकरे आहेत म्हणून सगळं आहे. आणि हे आमचं आहे ना, हे ठाकरे, आम्ही मराठा आहे, मराठा आमचा हक्काचा आहे. आम्ही लढणार, काही झालं तरी ठाकरे साहेबांबरोबर. शिंदे काय आहे, शिंदे दुसऱ्याच्या खांद्यावर गोळी मारतोय, तसे ठाकरे साहेब नाही आहेत. दोघं एकत्र आलेत आता भाऊ. एकत्र आहे तर अजून मजबूत होणार. लाडक्या बहिणींना म्हणा ते घरी येऊन आम्हाला देतील, ठाकरे साहेब पण आणि मनसे साहेब पण. हे दोघं भाऊ जर आले तर लय मोठी हे होईल. घरात कोण कोण आहे तुमच्या? घरात मुलगा आहे, सून आहे, 4 नाती आहेत. मुंगीचं लग्न झालं आहे, तिला 2 मुलं आहेत. ती तिच्या नवऱ्याच्या घरी आहे. आता लाडकी बहीण वगैरे योजना आणली होती विधानसभेला सरकारने, ते काय तुम्हाला मिळतात त्याचे पैसे? मला काय मिळत नाही. त्यांनी सांगितलं शाळेचा दाखला आणा. आता नाकडावर जायची वेळ आली. आता शाळेचा दाखला आणायचा कुठून? शाळेचा दाखला आणायचा कुठून? नाकडावर आता जायची वेळ आली. हाटक आणायचं चांगलं संध्याकाळी. हा, हे तुम्ही पुरावा आणा, बापाचा पुरावा आणा, आज्याचा कुठून आणायचे आता आम्ही पुरावे? ते राहिले असतील का पुरावे? मी सुपारी बागला शाळेला होती, शाळेतले सगळे कागदपत्र जळाले. दाखला कसा मिळणार? कसा मिळणार तो दाखला? मला फेऱ्या माराव्या लागल्या पण काही पैसे नाही मिळाले लाडकी बहीण. नाही मिळाले, आम्हाला काहीच मिळाले नाही. आता दुसरी कुठली सरकारच्या योजनेचा लाभ वगैरे होतोय काय? काहीच नाही. आम्ही कुठंच खटपट केली नाही, कारण एका ठिकाणी नाही म्हणलं परत कशाने जावा. आम्ही गेलोच नाही परत कुठे. आता मुंबईमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आलेत, शिवसेना 2 झाल्यात, एकनाथ शिंदे. हे काय राजकारण वगैरे बातम्या वगैरे बघता का? नाही बघत आम्ही, दिवसभर इथंच पण मतदान करणार आहे ना तुम्ही? मतदान करतो. पण मग काय वाटतं, मग आता मुंबईमध्ये कोण कामं करतंय, महिलांचा विचार कोण करतंय, सगळे जे विकास कामं कुठला पक्ष करतोय वाटतं तुम्हाला? आम्हाला हे सगळे पक्ष सारखेच आहेत. ते त्यांचीच घरं भरतात, आमची नाहीत. ते त्यांची घरं भरतात, आमची नाहीत भरत. त्यांना बसायला खुर्च्या आहेत, आम्हाला नाहीत. आम्ही रोडवरच बसतोय मांडी घालून. आता महापालिका निवडणूक आहे, काय वाटतं महिला? लाडक्या बहिणीचं आम्हाला पैसे दिले तर आम्ही मतदान करू, नाही तर करणार नाही. लालच दाखवतात ते पैशाची, नंतर बंद करतात. हे चुकीचं आहे ना, वाटतं का? एखाद्याच्या घरी 4 गाड्या आहेत, अमका आहे तमका आहे, मग त्याचं बंद. गाडी आता कोण भंगार वांगा आहे त्याच्याकडे पण गाडी आहे, कोणाकडे गाडी नाही आता. आता तुम्हाला सांगा, तुम्ही महापालिका निवडणुकाला पण सरकारने तुमच्या खात्यात पैसे टाकले तर लगेच मग तुम्ही मतदान करणार का? काय असं वाटतं का तुम्हाला की महिलांच्या खात्यात सरकारने पैसे टाकल्यावर लगेच महिला खुश होतात आणि मतदान करतात? काय खुश आम्ही नाही होणार. आम्ही पैशाला भाळले नाही. काय काय बघून मतदान करणार तुम्ही? काय केलं पाहिजे महिलांसाठी वाटतं? आम्हाला तसं काही वाटत नाही की आमच्यासाठी त्यांनी करावं. आतापर्यंत काय केलं नाही, तर इथून पुढे काय करणार आहेत? काय करणार आहेत? आम्ही रस्त्यावर बसूनच भीक मागतोय ना. हा, रस्त्यावर बसूनच वडापाव खातोय ना. तुम्ही हॉटेलात जाताय, हजाराचं ताट खाताय, आम्ही वडापाव खातोय. आता लाडक्या बहिणी ज्या आहे, विधानसभेला लाडक्या बहिणींनी साथ दिली सरकारला. आता असं वाटतं लाडक्या बहिणी साथ देतील सरकारला सगळ्या? मला नाही वाटत आता देतील, नाही वाटत. काय केलं पाहिजे महिलांसाठी सरकारने? आता आता आम्ही तेवढं काय सांगणार. तुम्ही ऐकताय? या काय वाटतं तुम्हाला? मी त्यांना विचारलं लाडक्या बहिणींचं. आता तुम्ही लाडकी बहीण योजनेचा तुमच्या खात्यात येतात पैसे? हो येतात. पण मध्ये आपण जर बघितलं तर खूप तिथे स्क्रुटिनी झाली, पडताळणी झाली, अनेक महिलांच्या ज्या हे होते त्यांचे बाद करण्यात आले. तसं तुमच्यासोबत झालं का? काय हो, झाले, सगळ्यांसोबत झाले. तुमचं पण झालं बाद? झाले. पैसे येतात आता की आता नाहीत आले, बंद झाले पैसे? मग आता या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले म्हणून विधानसभेला मतदान दिलं. आता काय वाटतं, आता महापालिकेची निवडणूक आहे, काय वाटतं लाडक्या बहिणी साथ देतील का सरकार? सगळे आपल्यासारखेच नाहीत. कुणी पैसे पाठी पडणार आहेत, कुणी त्यांच्या पाठी पडणार आहेत, असं पण आहे ना. हो, मग सरकारने धान्य स्वस्त करावा, किराणा स्वस्त करावा, शाळा स्वस्त करावा, सिलेंडर स्वस्त करावा, जनसामान्याचं कल्याण होईल. हे 1,500 रुपयात काय परवडतंय आणि काय भागतंय? काही नाही. आता महापालिका निवडणुका आहेत, काय वाटतं? 2 ठाकरे एकत्र आलेत, शिंदे आहे, महायुती आहे, लाडक्या बहिणींची साथ कुणाला असेल वाटतं तुम्हाला? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेंना. पण तुम्हाला सुरुवातीला पैसे तर एकनाथ शिंदेंनी दिले. हो, दिले, पण मग ते आता देत नाहीत. आता देत नाहीयेत. मग लाडक्या बहिणी काय फक्त पैसे बघून मतदान करतात? असं काही नाही. आता इकडे सगळा बोलबाला ठाकरेंचाच असतो.
पण आता आपण मतदानाचं आपण सांगू शकत नाही, आपण आपलं सांगू, दुसऱ्यांचं नाही सांगू पण शकत. सरकारने कुठेतरी मतांसाठी बहिणींचा वापर केला वाटत नाही? नक्कीच नक्कीच नक्कीच. म्हणजे आता बंद झाल्या योजना, आता हे योजना तुमच्या खात्यात पैसे नाहीये. आता नाही देते. काय सरकारला सांगणं असेल, काय करायचं महिलांसाठी सरकारने आता? शाळा कॉलेज स्वस्त करा, सिलेंडर स्वस्त करा, खायचं अन्नधान्य कडधान्य सगळं स्वस्त करा. याच्या पुढे काय सांगणार शेतकऱ्यांना? आपलं तुम्हाला वाटतं आता तुम्ही कोणतं सरकार, आता जे सरकार आहे महायुतीचं, महिलांसाठी कोण काम करतंय वाटतं? महिलांसाठी नाही असं तर वाटत नाहीये. नाही काय वाटतच नाहीये असं की कुठेतरी आपला फायदा होतोय कोणाचा. काय मेहनत करायचं आणि खायचं हेच चाललेलं आहे. काय नाही वाटत नाही. महिलांसाठी ज्या योजना येतात, परत निवडणुकाच्या वेळी जातात, काय वाटतं मग अशा वेळेला सरकारकडे काय मागणी असेल की काय बघून तुम्ही मतदान कराल? आता मतदान आहे, BMC महापालिकेच्या निवडणुका आहेत, सगळे पक्ष तयारी करतात. महिला हा मतदार हे नेहमीच गेम चेंजर ठरतो. काय बघून महिलांनी मतदान करावं असं वाटतं? कसा हवा तुम्हाला तुमचा महापौर असेल किंवा तुम्ही ज्याला निवडून देणार तो एक नगरसेवक? महागाई कमी व्हायला हवी आहे. मूळ तर महागाई कमी व्हायला पाहिजे. मुलांना अजून शिकलेली मुलं आहेत ती बेरोजगार आहेत, त्यांना पण नोकऱ्या मिळायला हव्या आहेत ना. त्याच्यामुळे आता आम्ही हे धंदे करतो, एवढे वर्ष झाले, मला आता इथे 40 वर्ष झाले मी इथे धंदा आमचा आहे. तेव्हा आम्हाला काही त्रास नव्हता BMCचा. काय आज 2 वर्ष होत आले आम्हाला इतका त्रास आहे BMCचा की म्हणजे आता काही जणांचं ह्याच्यावरच रोजीरोटी आहे, त्यांनी काय करायचं. मग हे सरकार आलं त्यापासून आम्हाला त्रास व्हायला लागला आहे इथे. आज उद्धव ठाकरे हे सरकार होतं तेव्हा एवढा आम्हाला त्रास झाला नव्हता कधीच. आता हे 2 वर्ष झाले खूपच BMCचा वगैरे त्रास आहे आम्हाला. मग त्याच्यामुळे आता मतदान करताना पण खूप विचार करून मतदान करावं लागेल ना. असं उद्धव ठाकरेंना साथ मिळेल असं वाटतंय लाडक्या बहिणींची? हो मिळेल ना, का नाही. आहेत त्यांचे पण हितचिंतक आहेत इथे, असं नाही. त्यांनी पण चांगलं काम केलेलं आहे ना पूर्वी. त्यांच्या दोन्ही भावांनी चांगलं केलेलं आहे काम. आणि दोन्ही भाऊ एकत्र जर आले तर आम्हाला आनंदच होईल. आणि ह्याच्या पूर्वी यायला पाहिजे होते ते एकत्र, जरा उशीरच झालाय असा. लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात तुम्हाला? लाडकी बहीणचा फॉर्म भरला होता मी, मला आले पैसे, पण एकाच महिन्याचे पैसे आले. त्याच्यानंतर एक पण आम्हाला पैसे अकाउंटवर मेसेज नाही, काय नाही. आणि आता बँकेमध्ये वगैरे गेलं तर KYC करा, हे करा, तरी काही अजूनपर्यंत तरी पैसे आले नाही आहे. आणि हे लोक बोलले तेव्हा 1500 देणार, नंतर बोलला म्हणजे वाढवणार. काय याच्यामध्ये काय वाढले तर नाहीच, पण ते अकाउंटमधले बंदच झाले यायचे. आणि आमचं असं पण नाही आहे की गव्हर्नमेंट सर्वंट आहे कोण, की कोणाचं म्हणजे लोन वगैरे आहे, 4 व्हीलर आहे वगैरे, असं पण नाही आहे काय. तरी पण माझे अकाउंटमध्ये यायचे पैसे बंद झाले. आता निवडणूक आहेत परत महापालिकेच्या, 1-2 महिन्यांनी येतील. आता विधानसभेला तर लाडक्या बहिणींनी साथ दिली सरकारला, आता काय वाटतं या निवडणुकांमध्ये काय? तेव्हा लाडकी बहीण केलं आणि कसं तेव्हा बोलतात ना, एक प्रकारे लालच दिलं असंच वाटतं आता. कारण जर हे कंटिन्यू चालू राहिलं असतं ना तर बहिणी खुश पण झाल्या असत्या आणि विधानसभेचा बोलता आलं असतं बाबा का हे आपलं जे केलं यांनी ते व्यवस्थित झालं. पण ते व्यवस्थित झालंच नाही ना आता, कारण काय काहींना पैसे येत होते ते बंदच झाले आणि काय काहींचे आलेच नाहीत फॉर्म भरून सुद्धा, असं पण झालेलं आहे. ते सरकारकडे हीच विनंती आहे, काही असेल ना तर तुम्ही पहिले असे उभे राहता जेव्हा इलेक्शन आहे तेव्हा, इलेक्शनच्या वेळेला उभे राहता, तो आम्ही हे करू आम्ही ते करू, पण ते तेवढ्या पुरतं तुम्ही 1-2 महिने चालवता आणि परत तेच होते, परत तेच बंद होते. त्याच्यात काय अर्थच नाही आहे ना. आणि लाडकी बहीण आता आमचं शिक्षण आहे, सगळं आहे, माझं ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं आहे, तरी पण आज बायका म्हणजे शिकलेल्या महिलांना पण नोकऱ्या नाहीत व्यवस्थित. आम्हाला काही बोलतात ना ऑप्शनच नाही आहे, म्हणून हे सगळं चालू केलं आता. तरी पण आम्ही आज रोडवर बसतो तरी कसं आम्हाला दुकानं वगैरे धंदा वगैरे लावून देत नाहीत. तेच महिलांचे प्रश्न कोणतं सरकार बघेल पुढे जाऊन, काय वाटतं? सरकार तर तसं बघायला गेलं तर सारखेच आहेत सगळे, पण माझं म्हणणं काय, तुम्ही इलेक्शन पुरतं ते साध्य करू नका. इलेक्शन आहे तोपर्यंत तुम्ही करणार आणि मग नंतर ते बंद करणार. थोडं माणुसकीच्या नात्याने बघा. जिथे तुम्हाला म्हणजे तक्रारी आहेत, जिथे तुम्हाला कायदे चालवले पाहिजे, तुम्ही तिथे कायदे चालवतच नाही आहे. जिथे कायदे चालवायला पाहिजे तिथे तुम्ही कायदे नाही चालवत, नको तिथे तुम्ही कायदे चालवता. आज 4 माणसं इथे बसतात ह्या रोडवरती, छोटे छोटे बिझनेस आहेत त्यांचे,
तुम्ही येणार, पैसे भरणार, पोलीस येणार, पावत्या फाडणार. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे, जो गरीब आहे तो गरीबच राहिलाय आणि मोठा श्रीमंत आहे तो श्रीमंतच होत चाललाय. बस बाकी काहीच नाही आता. माझं म्हणणं असं आहे, मुंबईमध्ये जे काही चाललंय ना आता हे इलेक्शन वगैरे, त्याच्यामध्ये तुम्ही सरकार जे काय करताय ते तुम्ही व्यवस्थित पार पाडा. म्हणजे गरीब माणसाला तुम्ही आश्वासन देणार, आज हे करतो, उद्या ते करतो आणि मग नंतर ते बंद होणार, त्याला काहीच अर्थ नाहीये ना. तर या सगळ्या महिला मतदारांच्या प्रतिक्रिया होत्या, ज्या महिला मतदारांनी विधानसभेत सरकारला घवघवीत मतदान केलं होतं. लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली होती. आता महापालिकांच्या निवडणुका आहेत. जसं की मी सुरुवातीला सांगितलं, समीकरणं बदललेली आहेत आणि त्याच्यामुळे ज्या लाडक्या बहिणी विधानसभेमध्ये सरकारवर प्रचंड खुश होत्या, त्याच लाडक्या बहिणी आज सरकारवर कशा प्रकारे बरसल्या आहे तुम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय चित्र पाहायला मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुमची याबद्दलची मतं सांगा. तुम्ही सुद्धा लाडकी बहीण असाल तर तुम्ही कुणाला पाठिंबा देणार हे कमेंटमध्ये सांगा. तुमचा पाठिंबा कुणाला असणार आहे आणि एक सरकारची लाडकी बहीण म्हणून तुमचं काय म्हणणं आहे, तुमची काय मतं आहेत ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कॅमेरा पर्सन आदित्य कासारेसह पूजा सोनावणे, लोकमत.